भारताच्या इतिहासात काही अशी शस्त्रे आहेत जी केवळ धातूची बनलेली नसून त्यात पराक्रम, शौर्य आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा वास आहे। अशीच एक तलवार जी मराठा साम्राज्याचे वैभव आणि पराक्रमाचे प्रतीक बनली ती म्हणजे रघुजीराजे भोसले यांची तलवार। छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता मराठा सैन्यातील अग्रणी सरदार रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून आज सोमवारी मुंबईत दाखल झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऐतिहासिक तलवारीचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। हा तोच राजवंशी आहे ज्याने महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे कटकमधील बंगाल आणि ओडिशामध्ये भगवा झेंडा फडकवला। आज आपण नागपूरच्या भोसले राजघराण्याचा संस्थापक रघुजीराजे भोसले यांची गाथा पाहणार आहोत। ही गाथा त्यांची ज्यांच्या तलवारीच्या जोरावर मराठा साम्राज्याची सत्ता अटके पार पोहोचली। रघुजीराजे यांनी 17व्या शतकात आपल्या पराक्रमाने एक वेगळाच इतिहास घडवला। त्यांनी बंगाल, बिहार, ओडिशामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार केला। ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक युद्ध जिंकली, पण त्यांच्या यशाचे खरे रहस्य होते त्यांची अद्वितीय नेतृत्व क्षमता आणि त्यांची तलवार। ही तलवार फक्त एक शस्त्र नव्हती, तर ती त्यांच्या निर्धाराचे, त्यांच्या शौर्याचे आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली परंपरेची प्रतीक होती। महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली ही तलवार सोमवारी लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली। आज लंडनवरून निघालेली अत्यंत पराक्रमी आणि शौर्याची साक्ष असलेली रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईमध्ये आली आहे आणि ही तलवार पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये ठेवली जाणार आहे। महाराष्ट्रातील आणि देशभरातील नागरिकांना नमस्कार। अतिशय आनंदाचा आजचा प्रसंग सोहळा आणि हा कार्यक्रम लंडनवरून निघालेली आपल्या पराक्रमाची, शौर्याची आणि प्रत्यक्ष मराठा साम्राज्याची पराक्रमाची साक्ष देणारे प्रथम रघुजीराजे भोसले यांची ही तलवार आता मुंबईत महाराष्ट्रात आलेली आहे। याचा आता दस्तावेजीकरण होईल, माउंटिंग होईल, इतिहास तज्ञ व हाताळणी करणाऱ्या व्यवस्था ज्या आहेत त्या तिथून निघालेल्या तलवारीचं इथपर्यंत आलेल्याचं सगळं परिरक्षण होईल, त्याच्या नोंदी होतील। आता ही आपल्या पु ल देशपांडे अकादमीत रवींद्रनाट्य मंदिरच्या प्रांगणामध्ये मुंबईत आलेली आहे। पण ही तलवार लंडनला गेली कशी? नागपूरकर भोसलेंची 1817 मध्ये सीताबर्डी इथं ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढाई झाली। या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला। कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली। यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता। नागपूरचे संस्थापक खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या। रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटीमध्ये देशाबाहेर गेल्याची शक्यता आशिष शेलार यांनी वर्तवली। प्रत्येक पिढीला ही तलवार मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची आठवण करून देते। ही तलवार पाहताना आपल्याला त्या दिवसांची आठवण होते जेव्हा मराठा सैन्याने भारताचा नकाशा बदलला होता। ही तलवार फक्त इतिहास सांगत नाही, तर ही आपल्याला आपल्या पूर्वजांच्या शौर्यांची, त्यांच्या संघर्षाची आणि देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून देते। म्हणूनच रघुजीराजे भोसले यांची ही तलवार फक्त एक शस्त्र नसून महाराष्ट्राच्या आत्म्याचा आणि अस्मितेचा एक भाग आहे।